हे बघा क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय म्हटलं आहे की ही डायग्राम आहे, ह्या डायग्राम मध्ये अँगल ABC इक्वल टू 90 डिग्री म्हटलं आहे, गिवन मधलं स्टेटमेंट आहे, आणि DCB इक्वल टू सुद्धा 90 डिग्री आहे, गिवन मधलं स्टेटमेंट आहे. म्हणजेच काय, याच्यात दोन ट्रायंगल दिसून राहिले. एक ट्रायंगल आहे जो फाइंड आउट करायचा आपल्याला, दोन ट्रायंगलचा रेशो, एरिया ऑफ ट्रायंगल ABC म्हणजे हा वाला ट्रायंगल ABC. त्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल DCB हा वाला ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल, दोन्ही ट्रायंगलचा रेशो आपल्याला फाइंड आउट करना आहे. आता एक गोष्ट आपल्याला समजते की ह्या दोन्ही ट्रायंगलमध्ये BC आणि BC हा सेम बेस आहे की नाही, याचा बेस सेम आहे. आपण याच्या अगोदरचं जे एक्झाम्पल पाहिलं होतं त्याच्यामध्ये सेम आपली हाईट होती आहे की नाही, इक्वल हाईट होती, त्या कारणाने आपण काय केला, बेसचा रेशो बनवला होता. तर याच्यामध्ये काय आहे, इक्वल बेस आहे, त्या कारणाने कशाचा रेशो बनणार, हाईटचा रेशो बनवणार. त्याच्या कारणाने डायरेक्ट सरळ काय होऊन जाईल की इक्वल टू ABC पैकी जो आपला बेस आहे तो बेस सेम असल्या कारणाने बेस सेम असल्या कारणाने ABC या ट्रायंगलची जी हाईट आहे ती हाईट आहे आपली AB हाईट आहे, त्या कारणाने इथं AB टाकणार. आणि DCB या ट्रायंगलमध्ये याची हाईट आहे DC किंवा DC, त्या कारणाने हे DC टाकणार. आणि इक्वल टू काय होऊन जाईल आता की 6/8 होऊन जाईल. आणि 6/8 काय होते, 2 3 6 आणि 2 4 8 आहे ना. त्या पद्धतीनं सिंपल लँग्वेज मध्ये आपलं उत्तर निघालं. सेम काय आपला बेस आहे, बेस इज सेम, therefore proportion of height. सेम बेस असल्या कारणानं आपण हाईटचं प्रपोर्शन बनवलं की PM ची हाईट जी आहे, म्हणजे काय PM ची जी लेंथ आहे ती 10 सेंटीमीटर आहे. कोणत्या नंबरचा क्वेश्चन आहे, 5 नंबरचा क्वेश्चन आहे. ज्यामध्ये एरिया ऑफ ट्रायंगल PQS, बघा PQS कुठे आहे तर PQS हा वरील ट्रायंगल, ह्या ट्रायंगलचा संपूर्ण एरिया 100 स्क्वेअर सेंटीमीटरचा आहे. त्यानंतर खालचा पहा QRS म्हणजे हा खालील ट्रायंगल, हा आहे 110 स्क्वेअर सेंटीमीटरचा, हा आहे 100 स्क्वेअर सेंटीमीटरचा आणि हा 110 स्क्वेअर सेंटीमीटरचा, असा ट्रायंगल आहे. तर आपल्याला NR ची व्हॅल्यू काढायची आहे, NR. आता एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या ट्रायंगल मध्ये कोणत्या PQS मध्ये बेस आपला QS आहे, बेस आपला QS आहे, आणि याची हाईट काय आहे, हाईट आहे PM. का हाईट असं म्हटली, कारण इथं 90 डिग्रीचा अँगल झाला, म्हणजेच काय PM हा परपेंडिक्युलर आहे QS वर, PM हा QS वर परपेंडिक्युलर आहे, आणि त्याच्या कारणाने ही आपली हाईट आहे जी समोरच्या थर्ड पॉइंटला इंटरसेक्ट होऊन राहिली. त्याच्यानंतर या ठिकाणी पहा ह्या ट्रायंगल मध्ये QS वरच RN हा परपेंडिक्युलर आहे, त्या कारणाने इथं सुद्धा 90 डिग्रीचा अँगल बनून राहिला. म्हणजे ही आपली हाईट आहे, ही हाईट आहे, ही सुद्धा हाईट आहे, आणि हा बेस आहे, हा आपला बेस आहे, QS हा बेस आहे. म्हणजेच काय, यामध्ये सुद्धा QS आहे आणि याच्यामध्ये सुद्धा QS आहे, म्हणजेच काय QS आपला काय आहे, सेम आहे, QS सेम आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा पहा, दोन ट्रायंगलचं कंपॅरिझन करावं लागते. एक ट्रायंगल आहे इन ट्रायंगल PQS अँड सेकंड ट्रायंगल आहे QRS. ह्या दोन ट्रायंगलच्या कंपॅरिझन मध्ये मला काय दिसून राहिलं की PM परपेंडिक्युलर टू QS अँड याच्यामध्ये काय आहे RN परपेंडिक्युलर टू QS है ना, दोन्ही याच्यामध्ये. त्या कारणानं बेस QS इज सेम. स्पीड कमी करून टाकू, 2-3 स्पीड कमी करू. बेस QS इज सेम आहे, त्या कारणानं प्रपोर्शन ऑफ हाईटचं आपण प्रपोर्शन घेणार आहे. जर आपल्याला एरिया काढायचा आहे तर हाईटचं आपण प्रपोर्शन घेणार आहे. त्या कारणानं मी लिहितो आहे की प्रपोर्शन
हाईटचं प्रपोर्शन घेणार. मग एरिया लिहितोय मी, एरिया ऑफ ट्रायंगल कोणता PQS डिवायडेड बाय काय होणार, एरिया ऑफ ट्रायंगल QRS इक्वल टू काय होणार, याची हाईट नाही याची हाईट, याची हाईट आहे आपली PM आणि याची हाईट आहे आपली RN किंवा NR होऊन जाईल याची हाईट. चला आता सांगा बरं, याच्या समोर काय करू शकतो आपण, डायरेक्ट व्हॅल्यू टाकून आन्सर काढू शकतो, डायरेक्ट व्हॅल्यू टाकून. हा त्याचा साईज माहीत आहे मला सांगा याचा. आता मागील क्वेश्चनमध्ये आपण काय केलं होतं, मागील क्वेश्चनमध्ये आपल्याला एरिया दिला होता, त्याच्यानुसार आपण सेम बेस असेल तर हाईटवरून, हाईटच्या प्रपोर्शनवरून आपण काय काढला, एरिया काढला. आता आपल्याला एरिया दिला तर एक हाईट मिसिंग आहे, एक हाईट मिसिंग आहे, त्याच्या कारणानं आपण हाईट डिफरंट आहे दोन्ही ट्रायंगलच्या, त्याच्या कारणानं एरिया ऑफ ट्रायंगल PQS 100 स्क्वेअर सेंटीमीटर आहे, 100 ची व्हॅल्यू टाकली आणि QRS 110 आहे, त्याने 110 टाकली. त्यानंतर PM ची व्हॅल्यू दिली आहे 10 सेंटीमीटर म्हणून 10 टाकतोय आणि NR ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून NRच ठेवतोय. आता क्रॉस मध्ये मल्टिप्लिकेशन करतो की 100 इंटू NR, 100 इंटू NR इक्वल टू काय होऊन जाईल, 10 इंटू 110, 10 इंटू 110. आता याची मल्टिप्लिकेशन केलं ना तर आपल्याला प्रॉब्लेम जाईल, त्या कारण मल्टिप्लिकेशन नका घेऊ, डायरेक्ट NR ची व्हॅल्यू जर काढायची आहे तर हा जो इंटूचा टॉपिक आहे, इंटूचा टॉपिक आहे, याला राईट हँड साईडला पाठवा. म्हणजे 10 इंटू 110 डिवायडेड बाय 100, म्हणजेच काय याच्यातला एक झिरो, याच्यातला एक झिरो, याच्यातला एक झिरो, याच्यातला एक झिरो आपला कॅन्सल झाला, म्हणजे डायरेक्ट व्हॅल्यू 11. हा NR इक्वल टू 11 सेंटीमीटर. हो 10 कॅन्सल होते म्हणा, 0 0 1 तर काही व्हॅल्यू नाही आहे, मग उत्तर बरोबर आहे ना. ठीक. अल्टिट्यूड काय म्हणते, अल्टिट्यूड डाऊन फ्रॉम पॉइंट T, म्हणजेच काय हा अल्टिट्यूड झाला, म्हणजेच काय बेसवर परपेंडिक्युलर काढला. त्यानंतर हा सुद्धा अल्टिट्यूड झाला कोणता, डाऊन फ्रॉम पॉइंट S, तो QS वर परपेंडिक्युलर गेला. तर फाइंड आउट करायचं आहे आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल MNT डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल QRS. कोण व्हॅल्यू काढणार आहे सांगा, व्हॅल्यू कोण काढणार सांगा रे भाऊ. विचार करा त्याच्यामध्ये आपला आपण एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगलचा फॉर्म्युला तर नाही लावू शकतो का, कारण तिथं जो हाईट दिले आहे आपल्याला हाईट दिली आहे, आपल्याला साईड नाही दिल्या, त्या कारण साईडचा स्क्वेअर केला असता आपण, नाही तर डायरेक्ट आपल्याला तोच फॉर्म्युला यूज करावा लागेल. काय देतो मध्ये हाईटचा स्क्वेअर म्हणजेच काय तो TF चा स्क्वेअर आणि SY चा स्क्वेअर, बरोबर आहे ना. काय फॉर्म्युला यूज करावा लागेल, या ठिकाणी सुद्धा हा TX जो आहे त्या TX चा स्क्वेअर करावा लागेल आणि त्यानंतर हा SY चा स्क्वेअर करावा, SY चा स्क्वेअर करावा. हा कधी नसता केला, जेव्हा जर आपला बेस सेम राहिला असता, बेस जर सेम राहिला असता तर आपण हाईटचं प्रपोर्शन घेतलं असतं, म्हणजे हाईटचा स्क्वेअर नाही घेतला असता. याच्या अगोदरचे जे 2 क्वेश्चन आहे त्या 2 क्वेश्चनमध्ये आपण स्क्वेअर नाही टाकले, का नाही स्क्वेअर टाकले, कारण आपला बेस काय होता, सेम होता, त्याच्या कारणानं. आता बेस डिफरंट आहे, त्याच्या कारणानं आपल्याला काय करावं लागेल, हाईटचा स्क्वेअर घ्यावा लागेल. इथं हाईटचा सुद्धा स्क्वेअर घ्यावा लागेल आणि त्या कारणानं
TX ची व्हॅल्यू आहे 5 त्याचा स्क्वेअर आणि SY ची व्हॅल्यू आहे 9 त्याचा स्क्वेअर. 5 5 चा 25, 9 9 चा 81, रेड्यूस होत नाही. हे फायनल आन्सर. एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल लिहून टाक. ह्या क्वेश्चनच्या आन्सरमध्ये एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगलचा फॉर्म्युला. एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल चला ही डायग्राम आहे. ह्या डायग्राम मध्ये बघा क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 मध्ये ADC हे सरळ रेषेतले पॉइंट आहे. ADC हे सरळ रेषेतले पॉइंट आहे. त्यानंतर BEC सुद्धा सरळ रेषेतले पॉइंट आहे. BEC ठीक आहे, माहीतच आहे आपल्याला, नाही सांगितलं असतं तरी माहीत झालं असतं. त्यानंतर सेगमेंट DE पॅरलर टू AB आहे. DE पॅरलर टू AB आहे. ओके. त्यानंतर काय म्हणते AD ची व्हॅल्यू 5 आहे. AD ची व्हॅल्यू 5 आहे. DC ची व्हॅल्यू 3 आहे आणि BC ची व्हॅल्यू 6.4 आहे. BC ची व्हॅल्यू ओके, BC ची व्हॅल्यू 6.4 आहे. 6.4 आहे. आणि आपल्याला फाइंड आउट करायची आहे BE ची व्हॅल्यू. आता गोष्ट कशी आहे की ह्या डायग्राम मध्ये आपल्याला आन्सर दिलेला आहे. ह्या डायग्राम मध्ये हे आन्सर दिलं, हे द्यायलाच नव्हतं पाहिजे, हे राहीनच नाही. आपल्याला क्वेश्चन मध्ये पेपर मध्ये हा टॉपिक नाही राहणार. आपल्याला EC ची व्हॅल्यू काढायची आहे. पहिल्यांदा EC ची व्हॅल्यू काढा लागेल आणि सिंपल आहे काढणं की जर आपल्याला BC ची व्हॅल्यू दिली आहे, आपल्याला जर BC ची व्हॅल्यू दिली आहे तर मग आणि BE ची व्हॅल्यू दिली आहे, तर BC ची व्हॅल्यू दिली आहे आणि BE ची व्हॅल्यू दिली आहे, तर EC ची मी व्हॅल्यू काढू शकतो. काय करण, तर BC मधून BE मायनस केल्यानंतर EC भेटतो, आहे की नाही बरोबर. BC मधून BE मायनस केल्यानंतर EC मिळणार. ह्या पूर्ण टॉपिक मधून हा टॉपिक मायनस केला तर ऑटोमॅटिकली हा टॉपिक भेटतो. म्हणजेच काय, हा पूर्ण टॉपिक किती सेंटीमीटरचा आहे किंवा किती युनिटचा आहे, 6.4, आणि त्याच्यातून मायनस करायला लागेल आपल्याला x, त्या कारण 6.4 मायनस x असा हा टॉपिक होऊन जाईल. ठीक आहे. हा टॉपिक जर आपल्याला दिला नाही तर हा टॉपिक फाइंड आउट करून टाकता पेपरमध्ये. कसा फाइंड आउट कराल की BEC इक्वल टू BC मायनस BE. BC आहे 6.4 आणि मायनस BE आहे x, त्या कारणानं EC ची व्हॅल्यू राहिली 6.4 मायनस x. EC ची व्हॅल्यू अशा पद्धतीने क्वेश्चन मध्ये दिली आहे, परंतु दिली राहू शकतही नाही प्रत्येक वेळेला. हे आपल्याला फाइंड आउट करावी लागणार. त्याच्यानंतर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, BE फाइंड आउट करायचं आहे. BE कुठे गेला, हा x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला. हा x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. BE इक्वल टू क्वेश्चन मार्क. कसं काढाल, तर बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम लागते, आहे की नाही. दोन साइड पॅरलर आहे, ट्रायंगल मधल्या दोन साइड पॅरलर आहे, तर त्या कारणानं त्याच्या अदर साइड ज्या आहेत त्या साइडचा प्रपोर्शन तयार होते, आहे की नाही, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम नुसार. मग बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम काय म्हणते की AD डिवायडेड बाय DC इक्वल टू BE डिवायडेड बाय EC म्हणते ना, असंच. ठीक, काही चुकलं नाही, बरोबर आहे. ठीक, त्यानंतर आता टाकतो बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. काय म्हणते AD, पहिल्यांदा आपण एक काम करून टाकू ना, इथं लिहून टाकू आपण की AD पॅरलर आहे DC सोबत, आणि त्याच्या कारणानं हे टॉपिक होणार की AD डिवायडेड बाय होऊन जाईल DC आणि इक्वल टू BE डिवायडेड बाय होणार EC असा टॉपिक होणार. तर AD ची व्हॅल्यू आहे 5, DC ची व्हॅल्यू आहे 3, BE ची व्हॅल्यू आहे x
आणि याची व्हॅल्यू आहे 64 मायनस यक्स अशी. हां 6.4 अरे 6.4 आहे 6.4 मायनस यक्स. क्रॉसमध्ये मल्टिप्लिकेशन करा 5 इंटू 6.4 मायनस यक्स म्हणजे याच्यासोबत पूर्ण याच्यासोबत मल्टिप्लिकेशन झाली पाहिजे. याची मल्टिप्लिकेशन ह्या सर्व टॉपिकसोबत आणि इक्वल टू 3 इंटू यक्स 3x. त्यानंतर आता याची मल्टिप्लिकेशन करा 6.4 मल्टिप्लाय 6.4 मल्टिप्लाय 5 5 चौक 20 2 6 पंचे 30 31 32 एका युनिट नंतर पॉईंट म्हणजे काय 32 आला आणि मायनस 5x x मल्टिप्लाय 5 5x इक्वल टू 3x. काय करू एक तर ह्या व्हेरिएबल इकडे टाकून देऊ आणि नंबरला तिकडे टाकून देऊ म्हणजे हा होऊन जाईल मायनस 5x आणि मायनस 3x इक्वल टू हा जाईल मायनस 32. पॉझिटिव्ह 32 जा निगेटिव्ह 32 इथंच गोंधळ होणार आहे. त्यानंतर मायनस मायनस होते प्लस त्या कारणानं 5 आणि 3 होते 8x आणि मोठ्या संख्येचं साईन मायनस 8x इक्वल टू मायनस 32. मायनस मायनस आपले कॅन्सल झाले म्हणजे पॉझिटिव्ह झाले. आता यक्सची जर व्हॅल्यू काढायची आहे तर 32 डिवायडेड बाय 8 8 चौक 32 आहे ना यक्स इक्वल टू 4. अशा प्रकारे यक्सची व्हॅल्यू आपली 4 आली. यक्सची व्हॅल्यूज म्हणजे कोणाची व्हॅल्यू बीईची व्हॅल्यू. यक्सची व्हॅल्यू म्हणजे बीईची व्हॅल्यू देअरफॉर बीई इक्वल टू 4 युनिट लिहू शकतो. याच्यामध्ये काय आहे की आपल्याला QP पहिले क्वेश्चन समजून घ्या की QP क्वेश्चन मार्क आहे तो काढायचा आहे. QR आपल्याला क्वेश्चन मार्क आहे आणि RS आपल्यापाशी क्वेश्चन मार्क आहे. आता गोष्ट कशी आहे की जेव्हा आपण प्रपोर्शन यूज करतो की जर 3 लाईन पॅरलर असेल फॉर एक्झाम्पल हे बघा ही लाईन एकमेकांसोबत पॅरलर आहे. कशावरून ठरवलं मी जेव्हा इथं 90 डिग्री इथे 90 डिग्री इथं 90 डिग्रीचा अँगल झाला म्हणजेच काय ह्या एकमेकांसोबत काय आहे पॅरलर आहे. इथे 90 डिग्रीचे अँगल झाले म्हणजे एकमेकांसोबत पॅरलर आहे. आता याचं प्रपोर्शन कसं करणार तर ज्याच्यामध्ये 3 पॅरलर लाईन ऑफ देअर ट्रान्सव्हर्सलचे थेरम लागते. 3 पॅरलर लाईन ऑफ देअर ट्रान्सव्हर्सलचं थेरम कोणता थेरम आहे की AB डिवायडेड बाय BC इक्वल टू PQ डिवायडेड बाय QR हे थेरम बनते आहे की नाही. जर 3 लाईन असेल तर आणि त्याच्यात चौथी लाईन आली आपला गोंधळ उडवाले तर चौथी लाईन आली तर काय प्रॉब्लेम होईल. तर आता कोणत्या लाईनचा मग तिसरी घ्यायची का ठीक आहे ना. तिसरी घ्यायची का तर नाही कारण आपलं थेरम ते नाही म्हणत. आपलं थेरम म्हणते की 3 पॅरलर लाईन फक्त 3 पॅरलर लाईन पाहिजे. इथं आहे 4 पॅरलर लाईन आहे की नाही. त्या कारणानं गडबड झाली. 4 पॅरलर लाईन असल्या कारणानं आपल्यापाशी 3 पॅरलर लाईन राहिलं असतं तर आपण डायरेक्ट प्रपोर्शन मांडून टाकले असते आन्सर काढून टाकलं असतं. त्याच्या कारणानं एक काम करा की ही जी लाईन आहे ही लाईन म्हणा किंवा ही लाईन म्हणा ह्या दोनपैकी एक लाईन कॅन्सल करून टाका. ह्या दोनपैकी एक लाईन एक तर RC कॅन्सल करा नाही तर QB कॅन्सल करा. मग तुम्ही म्हणाल काय SD कॅन्सल नाही करू शकत काय आणि PA कॅन्सल नाही करू शकत का. नाही करू शकत आपण. का नाही करू शकत कारण S पासून तर P पर्यंतची व्हॅल्यू दिलेली आहे. S पासून तर P पर्यंत जर तुम्ही SD कॅन्सल केला तर मग आपल्यापाशी काय राहिलं R पासून P राहिला. RP ची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही आहे की नाही. आपल्याला SP ची व्हॅल्यू माहित आहे म्हणजेच काय S कॅन्सल नाही करू शकत ना P कॅन्सल नाही करू शकत आहे की नाही. आपल्याला इकडे आता होऊन जाईल याच्या स्पेशल व्हॅल्यू दिली पण याची स्पेशल व्हॅल्यू नाही दिली. हे टोटल व्हॅल्यू दिली इथून ते इथपर्यंतची. त्याच्या कारण मी असं ठरवलं की ही सध्याची आपण लाईन काय करून टाकू कॅन्सल करून टाकू म्हणजेच आता 3 पॅरलर लाईन आपल्या बनल्या आहे की नाही. त्या कारणानं आपण एक काम करू पॅरलर लाईन आहे म्हणून सांगितलंय का क्वेश्चन मध्ये परपेंडिक्युलर म्हणते त्याच्या कारणानं 3 पॅरलर लाईन. मग स्टेटमेंट लिहा लागेल सेगमेंट PA सेगमेंट QB त्याच्यानंतर सेगमेंट RC अँड 1 2
3 सेगमेंट एस डी आर परपेंडिक्युलर परपेंडिक्युलर, हे बघा हा जो आहे साइड, ह्या साइडवर हा परपेंडिक्युलर आहे एस डी, ह्या साइडवर हा परपेंडिक्युलर आहे आर सी, ह्या साइडवर क्यू बी परपेंडिक्युलर आहे आणि ह्या साइडवर पी ए हा परपेंडिक्युलर आहे की नाही गोष्ट बरोबर, पी ए हा परपेंडिक्युलर. आता हे जर परपेंडिक्युलर आहे म्हणजेच काय आहे की ह्या लाईन एकमेकांसोबत काय आहे पॅरलर आहे, म्हणजेच काय हे गिव्हनचं स्टेटमेंट आहे, हे स्टेटमेंट गिव्हन आहे आणि त्याच्यावरून मी प्रूव्ह काय केलं की ह्या सर्व लाईन पी ए पॅरलर टू क्यू बी पॅरलर टू आर सी पॅरलर टू एस डी ह्या सर्व लाईन पॅरलर आहे, हे मी या गोष्टीवरून प्रूव्ह केलं. त्याच्यानंतर ह्या जर पॅरलर लाईन आहे तर 3 पॅरलर लाईन ऑफ देअर ट्रान्सव्हर्सलची आपला थेरम लागणार, 3 पॅरलर लाईन ऑफ देअर ट्रान्सव्हर्सलचा थेरम लागणार. आता थेरम काय म्हणते ते नंतर पाहू. थेरम 3 पॅरलर लाईनला आयडेंटिफाय करा म्हणते, इथं 4 पॅरलर लाईन आहे, त्या कारणाने आरसी सध्याची आपण एलिमिनेट केली, आरसी ही लाईन काय सध्याची एलिमिनेट केली, त्याच्या कारणाने आपल्यापाशी काय होऊन जाईल की एस डी पॅरलर टू कोण क्यू बी, हे तर कॅन्सल केली ना की एकमेकांसोबत सर्व पॅरलर आहे म्हणजेच काय क्यू बी आणि पॅरलर टू पी ए, पॅरलर टू पी ए, पॅरलर टू पी ए. ठीक आहे, त्याच्या कारणाने इथं आपण टॉपिक लिहून टाकू की आर सी लाईन आर सी किंवा सेगमेंट आर सी इज एलिमिनेट. आता त्यानंतर हे जर एलिमिनेट केली तर आपल्यापाशी जे प्रपोर्शन बनते ते प्रपोर्शन पाहून घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा एस आर डिवायडेड बाय काय होईल, अरे एस आर नाही होणार कारण हे तर कॅन्सल केला, हा पॉईंट एस क्यू होणार आहे की नाही, हा पॉईंट हे लाईनच कॅन्सल केली म्हणजे पॉईंट कॅन्सल झाले, एस काय होऊन जाईल क्यू, एस क्यू डिवायडेड बाय क्यू पी, डिवायडेड बाय क्यू पी इक्वल टू डी बी, कारण सी तर कॅन्सल केला, हे लाईनच कॅन्सल केली तर त्या कारणाने डी बी डिवायडेड बाय बी बी. ओके, हा टॉपिक दिला. आता याच्यामध्ये आपण थेरम यूज केला 3 पॅरलर लाईन, 3 पॅरलर लाईन ऑफ देअर ट्रान्सव्हर्सल, ऑफ देअर ट्रान्सव्हर्सलचा थेरम यूज केला, ज्याच्यामध्ये एस क्यू ची व्हॅल्यू मला माहित आहे का, सांगा बरं कोणी, एस क्यू ची व्हॅल्यू माहित आहे का रे, एस क्यू ची व्हॅल्यू नाही माहित, आपल्याला पूर्ण एस पासून तर पी पर्यंतची व्हॅल्यू दिली आहे. क्यूपी ची व्हॅल्यू माहित आहे का, नाही क्यूपी ची नाही माहित. डीबी ची व्हॅल्यू माहित आहे का, माहित नाही पण काढता येते. डीबी ची व्हॅल्यू माहित नाही आहे, डीसी ची व्हॅल्यू माहित आहे ना सीबी ची व्हॅल्यू माहित आहे. मग डी पासून तर बी पर्यंतची व्हॅल्यू जर काढायची आहे तर डीसी प्लस सीबी करावं लागेल आहे की नाही, तेव्हाच काय होऊन जाईल डीबी होऊन जाईल. डीबी कसा होऊन जाईल, इथून इथपर्यंतचं अंतर म्हणजेच काय इथचं अंतर प्लस इथचं अंतर म्हणजे इथून इथपर्यंतचं अंतर. म्हणजेच आता आपण सगळ्यात पहिल्यांदा प्रॉपर्टी आपली ही आहे का आपल्याला डीबी ची व्हॅल्यू काढणं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करून टाकू, पहा इथं लिहितो. तर डीबी ची जर व्हॅल्यू काढायची आहे, डीबी ची जर व्हॅल्यू काढायची आहे तर डीसी प्लस करा लागेल सीबी करा लागेल. तर डीबी इक्वल टू डीसी आहे 80 आणि प्लस सीबी किती आहे 70. त्या कारण डीबी ची व्हॅल्यू किती भेटली 150. डीबी ची व्हॅल्यू भेटली 150, काही प्रॉब्लेम नाही. आणि बीए ची व्हॅल्यू माहितीच आहे, की बीए ची व्हॅल्यू 60 आहे. पण इथं प्रश्न आहे, ह्या 4 टॉपिक पैकी एक टॉपिक जर मिसिंग असेल तर आपली व्हॅल्यू निघते क्रॉसमध्ये मल्टिप्लिकेशन करून. इथं तर हे माहित नाही ना हे माहित नाही, दोन्ही माहित नाही, त्याच्या कारणाने आणखी प्रॉब्लेम झाला. तर त्याच्यासाठी फॉर्म्युला यूज करायचा आहे कंपोनेंडोचा. कंपोनेंडोचा फॉर्म्युला काय म्हणते पहा, ए अपॉन बी जर असेल, इफ ए अपॉन बी असेल तर देन मध्ये काय होणार ए प्लस बी डिवायडेड बाय बी आहे की नाही. कंपोनेंटो काय म्हणते, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरची ऍडिशन डिवायडेड बाय डिनॉमिनेटर आहे की नाही. हा कंपोनेंटोचा फॉर्म्युला, हा आहे कंपोनेंटोचा फॉर्म्युला. त्या कारणे इथं कंपोनेंटोचा फॉर्म्युला आपण यूज करून टाकू. ठीक आहे, कंपोनेंटोचा फॉर्म्युला यूज करून टाकू, ज्याच्यामध्ये एस क्यू काय होऊन जाईल, एस क्यू प्लस क्यू पी है ना, एस क्यू प्लस क्यू पी डिवायडेड बाय क्यू पी. आणि इकडे सुद्धा कंपोनेंटो करणे आहे, म्हणजेच काय डी बी
प्लस बी ए अपॉन बी ए. ठीक आहे, याची व्हॅल्यू काय, एस क्यू प्लस क्यू पी किती होते, एस क्यू प्लस क्यू पी एस पी, एस पी डिवायडेड बाय क्यू पी इक्वल टू डी बी प्लस बी ए, डी बी प्लस बी ए इक्वल टू, आता याची ॲडिशन करावं लागेल सर्व याची आहे की नाही, डी बी प्लस बी ए होणार डी ए, डी ए होणार इक्वल टू बी ए. चला डी ए ची व्हॅल्यू काढायची आहे, मग डी ए म्हणजेच काय, डी ए इक्वल टू डी बी प्लस बी ए आहे की नाही, डी बी प्लस बी ए म्हणजे डी बी प्लस बी ए म्हणजे डी बी प्लस बी ए. डी बी ची व्हॅल्यू आहे आपल्यापाशी, डी बी ची व्हॅल्यू आताच काढली होती, हे डी बी ची व्हॅल्यू 150 आणि बी ए ची व्हॅल्यू किती आहे 60. ठीक आहे, आता याच्यात 60 ॲड करा, किती झाले 210 झाले, म्हणजे आता इथे डी ए ची व्हॅल्यू भेटली. मग इथं एस पी ची व्हॅल्यू किती आहे 280 क्यू पी इक्वल टू डी ए ची व्हॅल्यू आहे 210 आणि बी ए ची व्हॅल्यू आहे 60. ठीक आहे, डायरेक्ट इथं 0 0 कॅन्सल करून टाका. त्याच्यानंतर आपल्यापाशी 280, आता क्रॉसमध्ये मल्टिप्लिकेशन, 280 इंटू 6 इक्वल टू 21 इंटू क्यू पी. ओके, पी क्यू म्हणजे क्यू पी. ज्याच्यामध्ये आता 21ला इकडे आणू, 280 इंटू 6 अपॉन 21 इक्वल टू क्यू पी. 3 ने डिवाइड केलं दोन्ही नंबरला, 3 7 21 7 4 28, 7 1 7, 7 4 28, म्हणजे इथं हा 0 घेईन म्हणजे 40 झाले है ना, आणि 42चा किती होते 80. 40 इंटू 2 इक्वल टू क्यू पी इक्वल टू 80 इक्वल टू क्यू पी. देअरफॉर पी क्यू इक्वल टू 80, क्यू पीला पी क्यू म्हटलं. इथं लिहायला लागेल आपल्याला, फक्त इथं लिहायला जागा नव्हती, इथं अल्टरनेटोचा फॉर्म्युला, कंपोनेंटोचा फॉर्म्युला यूज केला. ठीक आहे, एकच व्हॅल्यू निघाली, अजून दुसरी व्हॅल्यू निघायचीच आहे, 2 व्हॅल्यू निघायची आहे अजून. क्यू आर काढायचा आहे आणि आर एस काढायचा आहे. आता सोपं आहे, पी क्यू ची व्हॅल्यू निघाली ना, ह्या ठिकाणी पी क्यू ची व्हॅल्यू निघाली आपली 80, पी क्यू ची व्हॅल्यू निघाली 80. आता आपल्याला डायरेक्ट काय घ्यावं लागेल, ह्या 3 लाईन घ्यावं लागेल. कोणत्या 3 लाईन, आर सी, क्यू बी आणि पी ए, 3 लाईन घ्यावं लागेल. घेऊ शकता का मग आता पहा बरं, पॅरलर लाईन कोणत्या घ्याल, आर सी पॅरलर टू क्यू बी आणि पॅरलर टू पी ए. ह्या 3 लाईन पॅरलर आहे, त्या कारणानं 3 पॅरलर लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सलचा रेशो काढून टाकायचा, प्रपोर्शन घेऊन घ्यायचं. आर क्यू डिवायडेड बाय क्यू पी इक्वल टू सी बी डिवायडेड बाय बी ए. साऱ्याच्या व्हॅल्यू माहीत आहेत आपल्याला, आर क्यू चीच व्हॅल्यू माहीत नाही आहे. आर क्यू तसंच ठेवला, पी क्यू ची व्हॅल्यू आहे 80 इक्वल टू सी बी ची व्हॅल्यू आहे 70 आणि बी ए ची व्हॅल्यू आहे 60. हा 0 गेला, हा 0 गेला. ते आर क्यू इंटू 6 इक्वल टू 7 इंटू 80. त्यानंतर आर क्यू इक्वल टू 7 इंटू 80 डिवायडेड बाय 6. तर आर क्यू इक्वल टू वरती याची रेड्यूस होते ना हा नंबर, 2 3 चा 6 आणि 2 40 चा. ठीक आहे ना, त्या कारणात 7 चौक 28, 280 अपॉन 3. आर क्यू इक्वल टू 280 अपॉन 3 किती होते, येत नाही. चला 280 अपॉन 3 हे आपला फायनल आन्सर. असंच आन्सर काढून टाकता कोणाचं, आर एसचं. आर एस जर आपल्याला पाहिजे, आर एस पाहिजे तर ह्यात 2-3 लाईन घ्यावं लागेल आहे की नाही, ह्या 3 लाईन घ्यावं लागेल, हेट लाईन जाऊ द्यावं लागेल. त्या कारण आर एस डिवायडेड बाय आर क्यू आणि डी सी डिवायडेड बाय सी बी अशाच पॅरलल लाईन घेऊन घे जा आणि रेशो काढून टाक. विद्यार्थ्यांनी आर एसची व्हॅल्यू याच प्रपोर्शनचा वापर करून काढावी व कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहावी, जेणेकरून कोणाकोणाला उत्तर याची बरोबर आली ते आपण बघू.